राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका अत्यंत संवेदनशील मुद्द्यासाठी तातडीने बोलावली गेली। आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की ज्या पद्धतीने एकूण राज्यभरात आणि देशभरातलं वातावरण चालू आहे, महिलांची जी हेळसांड होतीये, एकीकडे आमचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी असं सांगत आहे की मोदी का परिवार है, मोदी की गॅरंटी है। मोदीजींचा परिवार कुठे आहे, आम्हाला जरा त्याची उत्तरं हवी आहेत। कारण ॲथलेटिक्स मध्ये खेळणाऱ्या, ऑलिम्पिक मध्ये खेळणाऱ्या ज्या मानमावल्यांनी या देशासाठी सुवर्ण पदकं मिळवली आणि ज्यांनी भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले, काय त्या मोदीजींच्या परिवारात येत नाहीत का? कारण त्यांना न्याय मिळालेला नाही। हाथरस, उन्नाव, कठुआ इथल्या ज्या पीडिता आहेत, काय त्या मोदीजींच्या परिवारामध्ये येत नाहीत का? त्यांनाही न्याय मिळालेला नाही। मी काल वर्ध्याच्या दौऱ्यावर होते, परवा दिवशी, तेव्हा वर्ध्याच्या दौऱ्यावर काही लोक भेटायला आले होते। वर्धा बुलढाणा समृद्धी महामार्गावर जो अपघात झाला, या अपघातामध्ये 25 ते 30 लोक मृत्युमुखी पडले, ज्यांचे मृतदेहही ओळखता येत नव्हते आणि त्यावेळेला सरकारने त्यांना 25 लाख रुपये प्रत्येकी देऊ केले होते। मात्र त्यातल्या कुणालाही 25 लाख काय 25,000ही मिळाले नाही। काय ही सगळी माणसं मोदीजींच्या परिवारामध्ये येत नाहीत का?